नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महापारेषण व महावितरण आज आपण प्रश्न जे टेक्निशियन प्रश्न आहेत ते घेऊन आलोय. तर चला वेळ न घालवता डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, फिडर म्हणजेच काय? फिडर म्हणजेच काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए. जनरेटिंग स्टेशन पासून डिस्ट्रीब्युटर कडे जाणारी सप्लाय लाईन त्यालाच फिडर असे म्हणतात. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. प्रश्न दुसरा बघा, ब्रिटानिया जॉईंटचा उपयोग कोणत्या ठिकाणी केला जातो? बघा, ब्रिटानिया जॉईंटचा उपयोग हा कोणत्या ठिकाणी केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी. ओव्हरहेड लाईन मध्ये. बघा, ओव्हरहेड लाईन मध्ये ब्रिटानिया जॉईंटचा हा उपयोग केला जातो. नेक्स्ट बघा, ब्रिटानिया सरळ जॉईंटचा क्वेश्चन तिसरा बघा, ब्रिटानिया सरळ जॉईंटचा उपयोग कशासाठी केला जातो? बघा, या जॉईंटचा उपयोग नक्की कशासाठी केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए. कंडक्टरची लांबी वाढवण्यासाठी या ब्रिटानिया जॉईंटचा उपयोग हा केला जातो. चला क्वेश्चन क्रमांक 4. बघा, स्टे इन्सुलेटर कोणत्या उंचीवर बसवतात? बघा, स्टे इन्सुलेटर हे जमिनीपासून कोणत्या उंचीवर बसवतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. जमिनीपासून 3 मीटर उंचीपेक्षा कमी नाही. बघा, जमिनीपासून 3 मीटर उंचीपेक्षा कमी हे स्टे इन्सुलेटर बसवले जात नाही. चला प्रश्न क्रमांक 5 बघूया. बघा, मोटरमधील कंडक्टर्स एकजूट व मजबूत करण्यासाठी काय वापरतात? बघा, जे मोटरमधील कंडक्टर्स असतात ते एकजूट व मजबूत करण्यासाठी काय वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी. इन्सुलेटिंग वार्निश. बघा, इन्सुलेटिंग वार्निश हा मोटरमधील कंडक्टर्स एकजूट व मजबूत करण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 6 बघूया. सेंट्रीफ्युगल स्विचचे कोणते दोन भाग पडतात? बघा, सेंट्रीफ्युगल स्विचचे कोणते दोन भाग पडतात? या प्रश्नाचं उत्तर आहे बी. स्टेशनरी व रोटेटिंग हे दोन भाग पडतात. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. सिंगल फेज युनिव्हर्सल मोटर कोणत्या दोन सप्लायवर जोडता येते? बघा, सिंगल फेज युनिव्हर्सल मोटर ही कोणत्या दोन सप्लायवर जोडता येते? कोणत्या सप्लायवर जोडता येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी. एसी व डीसी या दोन्ही सप्लाय वरती सिंगल फेज युनिव्हर्सल मोटर ही जोडता येते. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. झीनर डायोडचे मुख्य कार्य कोणते? बघा, झीनर डायोडचे मुख्य कार्य कोणते असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए. आउटपुट व्होल्टेज स्थिर ठेवणे हे झीनर डायोडचे मुख्य कार्य असते. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. सिलिकॉन जंक्शन डायोडचा जंक्शन किती व्होल्टेज सप्लाय दिल्यास करंट वाहील? बघा, सिलिकॉन जंक्शन डायोडच्या जंक्शनला किती व्होल्टेज सप्लाय दिल्यास करंट वाहील? प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक सी. 0.7 व्होल्ट इतके व्होल्टेज दिल्यास सिलिकॉन जंक्शन डायोडच्या जंक्शनला 0.7 व्होल्ट सप्लाय दिल्यास करंट वाहील. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. ट्रान्झिस्टरचे 3 टर्मिनल कोणकोणते? तर ते 3 टर्मिनल आहेत इमिटर, कलेक्टर आणि बेस. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, सेमीकंडक्टरच्या अणूमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन किती असतात? प्रश्नाचं उत्तर आहे बी. 4. सेमीकंडक्टरच्या अणूमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन्स हे 4 असतात. प्रश्न क्रमांक 12 बघा,
स्टील ट्युबलर पोलचा उपयोग किती स्पॅन पर्यंत केला जातो? बघा, स्टील ट्युबलर पोलचा उपयोग किती स्पॅन पर्यंत केले जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 50 ते 80 मीटर इतका स्पॅन स्टील ट्युबलर च्या पोलमध्ये असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. चला नेक्स्ट क्वेश्चन करूया. आरसीसी पोलचा उपयोग किती स्पॅन पर्यंत केला जातो? बघा, आरसीसी पोलचा उपयोग किती स्पॅन पर्यंत केला जातो? तर आरसीसी पोलचा उपयोग 80 ते 100 मीटर स्पॅन पर्यंत केला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा. लाकडी पोलचा उपयोग किती स्पॅन पर्यंत केला जातो? बघा, लाकडी पोल तर आता वापरत नाही, आता कुठेच वापरत नाही, पण पूर्वीच्या काळी लाकडी पोलचा उपयोग हा करत होते. तेव्हा त्या पोलचा स्पॅन हा कितीपर्यंत ठेवला जायचा आणि त्या कितीपर्यंतच्या स्पॅन साठी लाकडी पोलचा उपयोग करायचा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए, 40 ते 50 मीटर. बघा, 40 ते 50 मीटर पर्यंतच्या स्पॅन साठी लाकडी पोलचा उपयोग करायचे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा. मल्टीमीटरच्या सहाय्याने खालीलपैकी काय मोजता येत नाही? बघा, प्रश्न क्रमांक 15 काय म्हणतो की मल्टीमीटरच्या सहाय्याने खालीलपैकी काय मोजता येत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी, कॅपॅसिटन्स व इंडक्शन हे मल्टीमीटरच्या सहाय्याने मोजता येत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा. वीज मापकाचा काटा जर पातळ आणि सरळ नसेल तर मिळणाऱ्या त्रुटीला कोणती त्रुटी म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए, सिस्टेमॅटिक एरर. बघा, वीज मापकाचा काटा जर पातळ आणि सरळ नसेल तर मिळणाऱ्या त्रुटीला सिस्टेमॅटिक एरर असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 17 बघा. वीज ग्राहकाची खर्च झालेली पॉवर मोजणाऱ्या मीटरला काय म्हणतात? बघा, वीज ग्राहकाची खर्च झालेली जी पॉवर असते त्या मीटरला, ज्या मोजणाऱ्या मीटरला, पॉवर मोजणाऱ्या मीटरला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हे या प्रश्नाचं उत्तर आहे किलो वॅट अवर मीटर, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा. सोडियम वेपर लॅम्पचा सोडियम वेपर लॅम्पला सप्लाय दिल्यानंतर लॅम्प पूर्णपणे पेटण्यास, बघा, लॅम्प पूर्णपणे पेटण्यास किती वेळ लागतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी, 5 ते 10 मिनिट वेळ हा सोडियम वेपर लॅम्पला सप्लाय दिल्यानंतर त्याला पेटण्यास 5 ते 10 मिनिट लागतात. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. सोडियम वेपर लॅम्पचे सरासरी आयुष्य किती असते? बघा, सोडियम वेपर लॅम्पचे सरासरी आयुष्य किती असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 3000 कार्यतास. बघा, 3000 कार्यतास हे त्याचे सरासरी आयुष्य असते. म्हणजे 3000 तास तो सरासरी आयुष्य असते. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा. कन्व्हर्टर म्हणजे काय? बघा, कन्व्हर्टर म्हणजे काय? इन्व्हर्टर तर आपल्याला माहितच आहे, पण कन्व्हर्टर म्हणजे काय? तर जो घटक एसी चे डीसी व डीसी चे एसी मध्ये रूपांतर करतो त्यालाच कन्व्हर्टर असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. कन्व्हर्टर म्हणजे जो घटक एसी चे डीसी व डीसी चे एसी मध्ये रूपांतर करतो त्यालाच कन्व्हर्टर असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ए. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा. इन्व्हर्टर म्हणजे काय? इन्व्हर्टर म्हणजेच काय? प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा तुम्ही इन्व्हर्टरची कधी जोडणी केलीच असणार. इन्व्हर्टर हा असतोच. तर बघा, जो घटक डीसीच्या एसी मध्ये रूपांतर करतो, बघा, जो घटक डीसीच्या एसी मध्ये रूपांतर करतो त्यालाच इन्व्हर्टर असे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 22 बघा. फुल वेव्ह रेक्टिफायरची रिपल फॅक्टर किती असतं? बघा, फुल वेव्ह रेक्टिफायरची रिपल फॅक्टर किती असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ए 0.48 इतकी रिपल फॅक्टर असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 23 बघूया. 7 केबलमध्ये 7 हा अंक काय सूचित करतो? बघा, 7 केबलच्या मध्ये 7 हा का अंक सूचित करतो? तर 7 हा कंडक्टरची संख्या आणि 20 हा कंडक्टरचा गेज दर्शवतो. म्हणून 7 हा अंक कंडक्टरची संख्या असे सूचित करतो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा. प्रतिबंधात्मक चिन्हाचा आकार कसा असतो? बघा, प्रतिबंधात्मक चिन्हाचा आकार कसा असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी, गोलाकार. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा. 1.5 व्होल्टेजच्या डीसी, बघा 1.5 व्होल्टेजचा डीसी 6 सेल सीरीज मध्ये जोडले तर एकूण किती व्होल्टेज तयार होईल? बघा, डीसी व्होल्टेज 6 सेल सीरीज मध्ये जोडले तर किती व्होल्टेज तयार होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी, 9 व्होल्ट इतका व्होल्टेज तयार होईल.